बट जसं असं नाही, जी गोष्ट तुम्हाला ज्या स्टोअरमध्ये भेटली पाहिजे त्या स्टोअरमध्येच भेटते. तर असंच काय झालं, 3 तास ठाण्यामध्ये टाईम वेस्ट केला, मला कुठे काही प्रोडक्ट भेटला नाही. लेवल 2 प्रोटेक्शन्स भेटतात, जसे की हिप्समध्ये, नीजमध्ये, आणि सेफटेकचा टेलबोन प्रोटेक्टर पण आहे. ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय 4 वाजलेत. सो बऱ्याच दिवसांनी मोठं ब्लॉगवरती. आता प्रिव्हियस जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तो होता डायरेक्ट रत्नागिरीची आपण बाईक राईड केली ती. त्यानंतर कुठलाही व्हिडिओ या पेजवरती तुम्हाला ओकेच आम्ही नाही घालू शकत. काल मी खेळायला गेलो तर हवाला पाठ वगैरे सुजला आहे, तर हा ग्लव्स तर मी नाही घालत आहे. लास्ट व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती ऑफकोर्स रत्नागिरीची बघायला भेटली असेल. त्यानंतर तर मी कुठलाही ब्लॉग शूट केला नाही, काही नाही केले, फक्त भाई गाडीचं कामच करतो मी. कारण गाडीने एवढं ताप दिले ना तर माझ्या डोक्याला. बऱ्याच लोकांचं सीन असं असतं ना, नजर त्यांना लागते, बट माझ्या बाबतीत वेगळा सीन आहे. माझ्या गाडीला नजर लागली बेकारवारी. काय ना काय महिना लेजर चालूच असतो. जसं की बोलो माझे तर भाई दिवस खराबच चालू आहेत. सो रिस्क फॅक्टर माझ्या लाईफमध्ये जरा जास्तच वाढला असं वाटतं मला जिथपासून EDV घेतल्यापासून. हॉर्नेटवरती जर माझं हिस्ट्री चेक कराल 2 ते 2.5 वर्ष मी कुठेही पडलो नाही. कुठेही माझे एक छोटंसं पण ॲक्सिडेंट नाही झालं माझा हॉर्नेटवरती. असं नाही की माझा हॉर्नेटवर हात जास्त बसलेला हिच्यावर बसला ना, दोन्ही गाड्या सेम आहेत माझ्यासाठी. उलट मी म्हणेल हिच्यावर जास्त हात माझा बसला हॉर्नेटपेक्षा. बट अनफॉर्च्युनेटली काही ना काही इन्सिडेंट होतच आहेत. सो मी आता डिसिजन घेतला आहे नेक्स्ट राईडला जायच्या आधी पहिले भाई रायडिंग गिअर्स कंप्लीट करायचे. माझ्याकडे हेल्मेट तर चांगलं आहे, जॅकेट पण चांगलं आहे, ग्लोव्स पण तुम्ही बघू शकता आपले रायनॉक्सचे मस्त ग्लोव्ज आहेत ते. बट कुठे ना कुठे मी पायांवरती रिस्क घेत आहे. सो मी आज जात आहे स्वतःवर थोडंफार इन्व्हेस्ट करायला, म्हणजेच एक रायडिंग पॅन्ट बाय करायला. मी विचार तर करत होतो कधीपासूनच, म्हणजे प्रत्येक राईडला यायच्या मी विचार करतो रायडिंग पॅन्ट घेईल. बट मार्केटमध्ये आता एवढे रायडिंग पॅन्ट्स अवेलेबल आहेत ना, मी कन्फ्यूज होतो आणि परत ते टॉपिक सोडून देतो. आणि असं होतं की यार नंतर घेऊ. कारण की मी माझ्या बजेटमध्ये शोधतो ना. आता ऑफकोर्स आपले आपल्या मिडल क्लास पोरांचं बजेट म्हणजे 5 ते 10 हजार, त्याच्यावरती नाही भाई आपण इन्व्हेस्ट करू शकत, स्पेशली रायडिंग पॅन्टसाठी तरी. सो तेच होत होतं माझ्यासोबत. सारखे मी बघत होतो, बजेट काढत होतो, पॅन्ट्स बघत होतो ऑफलाईन स्टोअरवर पण जाऊन मी भरपूर बघितलं. बट काय ना काय कारणामुळे कॅन्सल होत होतं. बट आज मी फिक्स केले, आज किती काही हो मी आज रायडिंग पॅन्ट घेतल्याशिवाय घरी येणार नाही. 5 ते 8 हजार बजेटमध्ये त्या पॅन्ट आहेत ना, मला त्यात ना भाई फरकच नाही समजत. CE2च आहे सगळ्या, CE लेवल 2च आहेत. वरून ते 600 DI पण मटेरियल आहे सगळ्यांमध्ये. फक्त ब्रँडनुसार त्यांची प्राईस व्हॅरी करते. सो मी एक ब्रँड डिसाईड केला आहे. यावेळेस मी रायनॉक्ससाठी नाही जाणार आहे. रायनॉक्सच्या पॅन्टी थोडाफार कॉस्टली आहेत. मला पॉकेट फ्रेंडली पॅन्ट घ्यायची आहे, जास्त पण महाग नाही घ्यायची आहे. सो आय विल डिसाइडेड गो फॉर रायडा ब्रँड. आणि रायडा हा एकच मला असा ब्रँड वाटतं ना जो पॉकेट फ्रेंडली आहे. आणि जिकडे मी राहतो ठाण्याला तिकडे तर भरपूर सारे, म्हणजे तुम्हाला 7 ते 8 तरी शॉप भेटतील रायडिंग गिअर रिलेटेड. फक्त आता ही पॅन्ट कुठे भेटेल हे मला बघावं लागेल. सो आपण आधी फर्स्ट व्हिजिट करणार आहे जिथे मला 100% चान्सेस वाटत आहेत की तिकडे पॅन्ट फर्स्ट अटेम्प्टलाच भेटेल, जे की आहे बायकर्स वॉल्ट. इकडून पुढेच लाईनीत आहे. ओके, इफ आय एम नॉट रॉंग ह्या लाईनीमध्ये ते स्टोअर आहे. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. पहिल्या आयटमलाच मला ती रायडा टूरर पॅन्ट भेटेल का नाही, त्याची प्राइसिंग त्याची डिटेल मी सगळं इकडे स्टोअरमध्ये गेल्यानंतर सांगतो, इफ त्याकडे अवेलेबल असेल तर. अदरवाईज अजून एक स्टोअर आहे तिकडे पण व्हिजिट करून. मेन रायडाचा जो ऑफिशियल स्टोअर आहे ना आपल्या इथे आपल्या मुंबईमध्ये, ते आहे डायरेक्ट कुर्ल्याला. आणि कुर्ल्याला एवढा लांब जायचं म्हणजे भाई एवढा उन्हातून जीवाशी आले मला. कारण की कुर्ला पवई म्हणजे तो माझा डेलीचाच रूट झाला आता माझा ऑफिसचा. अंधेरीला मी रोज जातो ऑफिसला, सेम रूटवर. परत एक दिवस सुट्टे तर परत तिकडे त्या रोड नको असं झालं मला. ओके, या लाईनीत आहे. ओके, सो फर्स्ट अटेम्प्ट फेल झाला आहे ॲज युजल. माझी साईज नव्हती, त्यांच्याकडे पॅन्टी होत्या नाही असं नाही, बट एसमध्ये साईज नव्हती माझी. बाकी एक त्यांनी पॅन्ट सजेशनला दाखवली आहे स्कालाची 8499. मला माहीत नाही का, बट मला ती पॅन्ट आवडली. सो आता एक काम करू, कुर्ल्याला तर नाही बट ॲटलिस्ट सनशाईन गिअर्समध्ये ट्राय करून येऊ. कुठे ना कुठेतरी चांगली दिसत होती ती पॅन्ट स्कालाची. आता मी तेच डिसाईड केलं ठाण्यामध्ये फिरेल. मी रायडाचं स्टोअर आहे ना जिकडे कुर्ल्याला, तिकडे पण कॉन्टॅक्ट करून विचारले. सो एसमध्ये पण अवेलेबल आहे की नाही सांगतील थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण ठाणा कवर करून घेऊ. बाकी आता सेकंड ट्राय आपलं माझं छोटे मोठे सगळे प्रोडक्ट त्याच शॉपमधले आहेत, जे की आहे सनशाईन, ज्याच्याकडनं मी रायडिंग जॅकेट पण घेतले. त्याच्याकडनं मी होप्स नाही ठेवलेत की त्याच्याकडे पॅन्ट ही भेटेल रायडाची. एक काम
काम करतो रिव्हर्सलाच लावतो. आपली आता गाडी खेचायची कॅपॅसिटी नाही आहे कारण की बोटाला लागला आहे. मी काय बोलते रायडर स्टोअरचा कॉन्टॅक्ट आहे तुझ्याकडे? खूप लूज होते. नाही असं स्मॉल आहे, त्याच्या खालती नाही, त्या खालती तो बोलतो रायडाचेच होतील तुला. का घेऊस कालाची? अरे फोन नंबरच नाही ना भेटत त्यांचा, कसा एवढू? अरे हा थांब गुगलवरनं काढतो. हा थांब बघतो. विनायकशी बोललं की सोल्युशन भेटलंच पाहिजे. कुठली? ओके ओके, त्यामध्ये एक्स्ट्रा स्मॉल आहे. ठीक आहे मग येतो मी, पोचतो तिकडे. मी ठाण्यावर निघतो आता मग. फिनिक्स मॉलची तर आलो तर आहोत, पण आता पार्किंगचा सीन काय, कुठे गाडी लावायची आणि त्यात पार्किंग. तो रायडर स्टोअरवाला बोला पार्किंगवरूनच डायरेक्ट लिफ्ट जी येते ती स्टोअरच्या समोर देते. भाई आता आलो तर आहे एवढं डेअरिंग करून, बट आता रिटर्न जायचं आहे. एवढं फुकणार आहे आता जाताना. व्हेरी गुड. ओके सो वी आर ॲट रायडर स्टोअर. ॲक्च्युली मी निघालेलो ठाण्यावरून ह्याच हिशोबात की किती काय झालं तरी कोरलेला नाही यायचं. बट जसं असं नाही, जी गोष्ट तुम्हाला ज्या स्टोअरमध्ये भेटली पाहिजे ना त्या स्टोअरमध्येच भेटते. तर असंच काय झालं, 3 तास ठाण्यामध्ये टाईम वेस्ट केला. मला कुठे काही प्रोडक्ट भेटला नाही. मेन सगळा प्रॉब्लेम येत होता माझ्या साईजवरनं, कारण की स्मॉल पण नाही. मी विचार केला स्मॉल साईज होईल मला, बट स्मॉल नाही, मला एक्स्ट्रा स्मॉल होते. हे मला आता कळालं. सो येस, शेवटी तेच झालं. ह्या स्टोअरमध्ये येऊनच मला शेवटी माझं फायनल प्रोडक्ट भेटलं. तुमचं नाव? शुभम. यांनी आपल्याला एक पॅन्ट सजेस्ट केली आहे. पॅन्ट कुठे? ओके, त्या पॅन्टबद्दल थोडंफार डिटेल्स शेअर करा, म्हणजे कोणी इच्छुक असेल. सो दिस इज द रोवर सिरीज पॅन्ट. ही रोवर सिरीजची पॅन्ट आहे. दिस इज फॉर 7250. 7250ची ही पॅन्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लेवल 2 प्रोटेक्शन्स भेटतात, जसे की हिप्समध्ये, नीजमध्ये, आणि सेफटेकचा टेलबोन प्रोटेक्टर पण आहे. ह्याच्यामध्ये टेलबोन पण आहे, प्लस ह्याच्यासकट तुम्हाला लायनर्स पण भेटणार. दोन्ही लायनर्स, जसे की रेन आणि थर्मल, दोन्ही लायनर्स आहेत. आणि दिस इज 600D पॉलिएस्टर मटेरियल अशी ही पॅन्ट आहे. आणि खूप कम्फर्टेबल आहे. ॲडजस्टमेंट्स भरपूर दिले त्याच्यामध्ये. ॲडजस्टमेंट्स दिलेत तुम्हाला, स्ट्रेच पॅनल्स दिलेत. ह्या गुडघ्यावरती स्ट्रेच पॅनल्स दिलेत. परत पाठी तुम्हाला स्ट्रेच पॅनल्स दिलेत. हे कनेक्टिंग झिप आहे. रायडिंग जॅकेटला आपण कनेक्ट करू शकतो. प्लस इथे क्रॉच एरियामध्ये आपण ग्रिप दिले फॉर बेटर ग्रिपिंग. या सो हे सिलिकॉन ग्रिप आहे. अजून एक पॉईंट ॲड करायचा मला, तिच्या प्राईस रेंजमध्ये ना, प्राईस काय बोलले? 7250. 7250. 7250मध्ये पण मी अजून पॅन्टी ट्राय केल्या, बट त्याच्यामध्ये अजून एक सीन होतं की लायनर्स येत नाहीत. की तुम्ही 5000साठी 6000साठी त्या पॅन्टीसाठी, त्या पॅन्टीमध्ये तुम्हाला लायनर्स येत नाहीत. सो 1000-1500 एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करून बेटर चॉईस आहे. चलो निघू आता. मला माहिती आहे फटांग ट्रॅफिक भेटणार आहे ठाण्यापर्यंत जाईपर्यंत. लेट्स गो. बाकी असं नाही की या स्टोअरमध्ये फक्त पॅन्टीज. तुम्ही जर बघाल तर भाई रायडर्ससाठी जन्नत आहे स्टोअर. टुरिंग जॅकेट्स पण आहेत. मी हा जॅकेट बघितला आहे. होपफुली नेक्स्ट 3 to 4 मंथ्समध्ये मेजॉर स्विच मारेल. ओनली 16K. ओके लेट्स गो. इथून आता 30 किलोमीटर माझं घर. हेच कारण होतं की मला इथे यायचं नव्हतं. ओके सो इट्स 7:20. ऑलमोस्ट माझी बँड वाजलेली आहे आणि सकाळपासून चला रायडिंग पॅन्टच्या झंझटमारीमध्ये काय खाल्लं पिल्लं पण नाही सकाळपासून, फक्त भटकतोय. आता हेच जर मी दुपारी डायरेक्ट रायडाच्या स्टोअरमध्येच आलो असतो, मी माझा डोकं नसतं वापरलं, शहाणपणा नसता केला,
की नाही ठाण्यातल्या ठाण्यात पण भेटू शकतं आपल्याला माझी हवे ते रायडिंग पॅन्ट, स्पेशली माझ्या साईजमध्ये, तर माझं हे काम 4-5 वाजेपर्यंत आवरलं असतं. बट माझी खुजली मला प्रत्येक कामात नडते, तरी मी सुधारत नाही. जाऊ दे, एंड भला तो सब भला. अँड येस, आफ्टर रायडिंग मोर दॅन 3 years आपण फायनली रायडिंग पॅन्ट बाय केलेली आहे. हा बघा, ह्याचं काय लाल्या. आणि बाकी अजून एक गोष्ट राहिली की RBFला रायगड बाईक फेस्टिवल 2026 सीझन 10ला म्हणजे लगभग यांचं 10वं वर्ष आहे. तर नक्की या, भेटू तिकडे. जे कोण इंटरेस्टेड असतील त्याने नक्की या, रजिस्टर करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची मी लिंक देईलच, तर तिकडून पण तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता. अदरवाईज त्यांच्या इंस्टाच्या पेजवरती जाऊन तिकडनं पण तुम्ही फॉर्म फिल करू शकता. फॉर्म फिलिंग खूप इझी आहे, जास्त काय नाही, फक्त थोडेसे तुमचे डिटेल्स द्यायचे, तुमच्या बाईकचे डिटेल्स. फुल धमाल असतं तिकडे, भरपूर रायडर्स येतात. ॲक्च्युली बघायला गेलं तर रायडर्सचा एक फेस्टिवल असतो तो. माझा फर्स्ट इयर आहे, सो माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. बाकी तिकडे ब्लॉग तर शूट होणार आहे 101%. आणि सॅटर्डे संडे, आणि जास्त लांब पण नाही, अलिबागमध्येच आहे. सो यस, 5 जण अजूनपर्यंत फिक्स आहेत. बाकीचे कोणी कन्फर्म असतील आपल्या ग्रुपमधले त्यांनी मला इंस्टावर DM करा, मग आपण एकत्रच जाऊ. आणि पॉसिबल असेल तर आपली UDC टी-शर्ट्स घालून या. बाकी अजून एक यूट्यूबवरती एक फीचर अनलॉक झालं आपलं, जे म्हणजे मेंबरशिपचं. जर तुम्ही इच्छुक असाल, मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे, इच्छुक असाल तर तुम्ही ते मेंबरशिप घेऊ शकता. काहीतरी 39 का 79 रुपीजला पर मंथ आहे. अरे वा, लवली ना बेटा. बाकी भेटू आता नेक्स्ट RBFच्याच ब्लॉगमध्ये, म्हणजेच अलिबागला जाताना. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. पीस आउट. बाकी हा माझा बोर्ड बघताय तर सुजलाय मजबूत. सूज कमी झाली पाहिजे, कालची मॅच मागात पडली मला क्रिकेट. पीस आउट.